हुशार गोविंदा आला रे आला 9 टक पावशेरवाला जे खाली कर हो आई बेवड़े लोगों की ये टोली ओ आई बेवड़े लोगों की ये टोली आज खेलेंगे बोतल से होली आज खेलेंगे बोतल से होली बोतल हाथ में लिए बिल साथ में लिए ओ बोतल हाथ में लिए बिल साथ में लिए अरे आंटी का निकला दीवाना वाला गोला हो आई लड़की लोगों की ये टोली ओ आई लड़की लोगों की ये टोली आज खेलेंगे फैशन से होली आज खेलेंगे फैशन से होली कंघी हाथ में लिए शैम्पू साथ में लिए कंघी हाथ में लिए शैम्पू साथ में लिए उनके बालों से जुआ निकाला काला शी आला रे आला 9 टक पावशेर वाला गोविंदा आला रे आला 9 टक पावशेर वाला हो आई कॉलेज वालों की ये टोली ओ आई कॉलेज वालों की ये टोली आज खेलेंगे शुगर से होली आज खेलेंगे शुगर से होली किताब हाथ में लिए शुगर साथ में लिए किताब हाथ में लिए शुगर साथ में लिए अरे जिंदगी का नशा हुआ काला काला गोविंदा
आई जर्सी लोगों की ये टोली, आई जर्सी लोगों की ये टोली, आज खेलेंगे चिल्लम से होली। आज खेलेंगे चिल्लम से होली। चिल्लम हाथ में लिए गोली साथ में लिए, चिल्लम हाथ में लिए गोली साथ में लिए, निकले चिल्लम से धुआं ये काला काला गोविंदा। अरे 1 2 3 4 लालबाग वाल्यांची पोरं हुशार। अरे 1 2 3 4 लालबाग वाल्यांची पोरं हुशार। गोविंदा आला रे आला, अरे 9 पौशेर आला। गोविंदा आला रे। की तुमची जी शिस्तबद्ध प्रॅक्टिस आहे, कोणत्याही गोष्टीला प्रॅक्टिस महत्त्वाची असते आणि जे मर्यायी हे पथक आहे यांची जी प्रॅक्टिस बघतो आम्ही, तर ही प्रॅक्टिस एकदम परफेक्ट असते आणि त्या प्रॅक्टिसमुळेच तुम्हाला शक्य होतं. आणि त्यामुळे सगळ्यांच्या शुभेच्छा तुम्हाला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांकडनं, मुनी आहेत आणि सागरदादा आहेत, मानसीताई आहेत, प्रशांत नाईक आहेत, सगळे आहेत, या सगळ्यांकडनं शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही चॅलेंज देऊन बघा आम्हाला, ही चॅलेंज स्वीकारणारी पोरं आहेत आमची सगळी. आमच्या पथकाचं ब्रीद वाक्य आहे, अतः अस्ति प्रारंभ. त्यामुळे आम्ही आजपासून प्रारंभ करतोय. कशाचा? आम्हाला फक्त तो डोळा दिसणार आहे अर्जुनासारखा. तो 8वा थर आहे की 9वा थर आम्हाला माहिती नाही, कारण या ठिकाणी तुम्ही विचारलं कुठला पक्ष कुठला काय. त्या सगळ्या कार्यक्रमांसाठी काही आम्हाला पक्षापेक्षाची गरज नाही. आमचं एकच शब्द नाही, पक्ष नाही, पंथ नाही, कोण स्वामी समर्थ जय म्हणतो, कोण कानिकनाथ महाराजांना बसतो,
कोण मरी आईचं बघतंय, सगळे वेगवेगळे आहेत, पण आमची दिशा ठरलेली आहे. आम्ही ठरवलंय 8 थर लावायचे. मागच्या वर्षी विक्रम केला, जिल्ह्यामध्ये विक्रम केला आणि आम्ही 8 थर लावले. चॅलेंज येत नाही त्याच्यातला भाग नाही. कोणीतरी चिमटे काढणारे लागतात आम्हाला, त्याशिवाय सराव होत नाही. तसे चिमटे काढणाऱ्याला पण वरून लाथ मारणारे आहोत, तरी खालचा थर सांभाळणारे आहोत. ही पण ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही समुद्राशी 2 हात करणारी माणसं आहोत. वादळ येऊ दे, वारा येऊ दे, खरं सांगू, पाऊस आला, मी तर म्हणते हे आपल्यासाठी खरंच लकी, म्हणजे शुभ वाटतंय मला की आपल्यावर त्या सरी बरसल्या. आता आपलं ठरलेलं टार्गेट पूर्ण करू शकतो. एवढाच मित्रांनो तुम्हाला सांगते की सराव हा खेळाडू सारखाच झाला पाहिजे. सर कुठे आहेत आपले? ते कुणाल सर, यावेळेस मेहनत जास्त घ्यायचं आहे, शिस्तीत काम पाहिजे आणि कडक पाहिजे काम. तरी घेऊन सराव झाला पाहिजे. आपलं लक्ष शेवटचं आहे, म्हणजे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, शिस्तबद्ध पद्धतीने जो काही आपल्याला काळ मिळतो त्याच्यात आपल्याला सराव करायचा आहे. आणि निश्चित सांगते, पण यांच्या वाजवण्याने एक वेगळी नशा आली, एवढं नक्की सांगते. हा, आणि मुंबईकरांना मी सांगते की यंदा आमचा गोविंदाचं बघून येऊन बघा. प्रशांत नाईक मित्रमंडळाचा एकदा गोविंदा बघाच. तुम्ही मुंबईला निरोप घेऊन जा. आम्हाला गेल्या वर्षी थोडं मुंबईचा वाईट अनुभव आलेला आहे, ते दुःख आमच्या उरत आहे. पण या वर्षी आम्ही कुठे कमी पडणार नाही. तो प्रो कबड्डीचा सराव असू दे किंवा स्पर्धा असू दे, किंवा प्रो कबड्डी नाही, प्रो गोविंदाचाच आमची स्पर्धा असू दे मुंबईतली, किंवा मुख्य अंडीची असू दे. या वर्षी मरियाई, मेटपाडा हे आमचं गोविंदा पथक निश्चितपणे विजयाच्या दिशेनेच वाटचाल करेल, अशा मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते. माझ्या सगळ्या महिला भगिनींना पण मी मनापासून शुभेच्छा देते. या ठिकाणी आम्ही सगळेच नगरसेवक आहोत. आमचा समीर दादा आहे, सागर आहे, अंकितजी बंगेरा आहेत, नगरसेवक आहेत. हा, हे खरं फिल्म सिटीमध्ये असतात, कधी मध्ये हे खासदार आमचे हे अमीर है, दिल से भी अमीर है, नाम से भी अमीर है. हाँ, और अलीबाग की शान है. त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी आवर्जून तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहोत. असंच प्रेम, असंच माया भरभरून तुम्ही आम्हाला देत असता. तुम्हाला धन्यवाद मानते आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. गडबड आहे. आणि मी आमच्या गोविंदा पथकाला विनंती करणार आहे, आपण सलामीनं अर्थात आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा आहे. कारण अनेक वर्षांची ही मेहनत आहे. अगदी संपूर्ण गाव या ठिकाणी एकवटले आजच्या या कार्यक्रमासाठी. सुंदरशा टी शर्टच्या माध्यमातून या ठिकाणी सलामी देणारे आमचं गोविंदा पथक असेल. खूप मेहनतीतून, खूप परिश्रमातून, खूप कष्टानं या ठिकाणी साकारलेलं हे गोविंदा पथक आपण पाहतोय. गेली अनेक वर्ष अलिबागमध्ये मोठमोठ्या गोविंदाच्या कॉम्पिटिशनमध्ये निश्चितपणे मोठ्या हिरिरीनं सहभाग घेणारे मंडळ आहे. आता गेली आपण देखील बसून घ्यायचं.
आणि आपले सगळे प्लेयर्स आहेत, सगळे खेळाडू आहेत, सहभागी झालेले आमचे गोविंदा पथकाचे खेळाडू आहेत. सुंदर अशा सलामीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मर्याई गोविंदा पथकाला पाहतोय. अर्थात कुणाल मोर्ले रायगड जिल्ह्याचे गोविंदा पथकाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी गेले अनेक वर्ष कार्यशील आहेत. कारण नेतृत्व, प्रतिनिधित्व आणि खऱ्या अर्थानं मी गबू शिबलकर आपणास विनंती करणार आहे. अर्थात सलामी होते. अधिकारी मग सांगितले खूप सुंदर अशा पद्धतीची आपण मानवी मनोरे पाहतोय. अतिशय अवघड काम आहे आणि सोपं नाहीये, परंतु ही सगळी संकटांना पार करत खऱ्या अर्थानं मर्याई मेटपाडा मंडळ हे प्रामुख्याने पुढे जात असताना आपण पाहतोय. या ठिकाणी गबू शिबलकर आपणास विनंती करणार आहे पुन्हा एकदा मानवी मनोरा. धन्यवाद. यश त्यांच्याच साठी असतं जे यशासाठी प्रयत्न करत असतात. मोठ्यांना धन्यवाद. ही मर्याई मंडळाची भूमी आहे, ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्या सरावासाठी जागा देखील तितकीच महत्वाची आहे आणि ही जागा निलेश सरपाटी आणि सिद्धेश सरपाटी यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येते. म्हणून त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करणार आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना. अर्थात दोनही बंधूंचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. या प्लीज आपण देखील पुढे यायचं आहे कारण जागा खूप महत्वाची आहे सरावासाठी. इकडे देखील आपण पाहतोय सुंदर अशी या ठिकाणी मानवी मनोरे.
या ठिकाणी एक विनंती असते म्हणजे जेवणाची व्यवस्था सगळ्यांची केलेली आहे म्हणजे सगळ्यांसाठी अगदी इथे प्रेक्षक असतील अर्थात खेळाडू आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर असतील त्यानंतर या ठिकाणी उपस्थित जे आहेत अशा सर्वांची जेवणाची व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सगळ्यांनी जेवणच त्यानंतर जायचं आहे याची देखील आपण नोंद घ्या. जेवणाची व्यवस्था कानिफनाथ मंदिरामध्ये आहे. खूप सुंदर या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय. जवळपास एक महिना या ठिकाणी सराव आदरणीय अर्थात माजी नगराध्यक्ष आदरणीय प्रशांत नाईक आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आपले आभार मानतोय. ॲडव्होकेट महेश मोदी साहेब आपलं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून आम्ही धन्यवाद देतोय. अंकितजी बंगेरा साहेब आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आपले आभार मानतोय. त्यानंतर गुरी सर आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार मानतोय. तसेच सर्व या ठिकाणी आमचे नगरसेवक अशा सर्वांनी आम्ही मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार मानतोय. असंच आमच्या मंडळावर प्रेम. सत्यमानी बाळा आपण पुढे यायचंय. सत्यमानी बाळा मंडळ डेकोरेटर्स भर पावसामध्ये हे सगळे उभारण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं असं सत्यमानी बाळा आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपले धन्यवाद देणार आहोत. मनापासून हार्दिक आपलं धन्यवाद असेल. आज आपण पाहतो खूप मोठी एनर्जी आपल्या सर्व गोविंदा पथकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा जोश शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण दररोज या ठिकाणी
जमलेला आहे.